हरी विठ्ठल माऊली. तर आज आपण आपल्या आजच्या या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकोबाराय संसार या विषयावरती काय म्हणतात ते पाहूया. मनुष्य कोणता का व्यवसाय करीत असेना, तो जर प्रामाणिकपणे कष्ट करीत असेल तर धनसंपत्ती त्याच्याकडे आपोआप चालून येते. हे व्यापाराचं उदाहरण देऊन तुकाराम महाराजांनी एका अभंगात स्पष्ट केलं आहे. तर ते आपल्या अभंगात म्हणतात, धनवंता घरी करी धनची चाकरी, धनवंता घरी करी धनची चाकरी, होय बैसल्या व्यापार न लगे सांडावेची घर. राणी वनी द्वीपी असती ती होती सोपी, राणी वनी द्वीपी असती ती होती सोपी, तुका म्हणे मोल देता काही नव्हे खोल. तर या अभंगाचा अर्थ असा, ज्यानं प्रयत्न करून धन मिळवलेलं असतं त्याच्या घरी धनच चाकरी करू लागतं. व्यापाराचं उदाहरण घेतलं तर हे स्पष्ट होतं. व्यापार घर बसल्या होत असतो. ग्राहक व्यापाऱ्याकडे येत असल्यामुळे व्यापाऱ्याला घर सोडावं लागत नाही. मनुष्य रानात असो, वनात असो अथवा बेटावर असो, त्याच्याकडे धन असलं की त्याची सगळी कामं सोपी होतात. त्याला जे काही हवं असतं त्याची किंमत मोजली की त्याला सर्व काही मिळतं. त्याच्या दृष्टीनं काही अवघड राहत नाही. संसार सुखाचा करू इच्छिणाऱ्या माणसानं धनाचा द्वेष करू नये. कोणता ना कोणता उद्योग नीट करून धन मिळवावं आणि त्याच्या आधारे आपलं जीवन सफल करावं. हा जगद्गुरु तुकोबारायांचा मोलाचा सल्ला आहे.